जर तुम्हाला पण पिरियड्स मध्ये ब्लिडिंग ही खूप कमी होत असेल, म्हणजे 5 दिवसाच्या ऐवजी 2 आणि 3च दिवस होत असेल, तर ही नवीन एक्सरसाइज तुमच्यासाठी खूप सरळ, सोपी, साधी आहे बघा, जे की तुम्ही करू शकता. आता ही करत असताना कशी करायची ते एकदा पहा. दोन्ही हात आहेत, ओके. या पद्धतीने हाताचं मुठी करून घ्यायची आहे, पंच घेतलेत करून, छान असे ओटीपोटांना लावायचे आणि खाली बसायचंय. श्वास घेतलाय मी, पोट आत आहे, श्वास सोडत खाली जा सावकाशपणे. चला करा माझ्यासोबत. परत वरती 2, हा बोट आतमध्ये, अंगठा आतमध्ये, ओटीपोटांना टच करायचंय आणि खाली घ्यायचंय. चलो 4, अप, वर 5, खाली जात गेल्याच्या नंतर 5 सेकंद मनातली मनात काउंट करायचंय, ओके. म्हणजे तुम्हाला ओटीपोटाला आणखी चांगला स्ट्रेस, ताण जो आहे तो जाणवेल. 6, होल्ड, 1 2 3 4 5, अप, श्वास घेत वरती आणि पुन्हा एकदा श्वास सोडत खाली. 8, 9 खाली, श्वास घेत सावकाश श्वास सोडायचा आहे. 10 वर, ओके, डन इट. आता याच बरोबर आपल्याला जी नवीन स्टेप करायची आहे तर ती आहे उजवा हात डाव्या हातावरती. ही झाली भैरव मुद्रा, बरोबर आहे. करत असताना इथे खूप जास्त ताण येतोय मॅडम आमच्या, तर काही हरकत नाही, हळूहळू हळू करा ना. म्हणजे थोडं थांबायचं, पायांना मोकळं करायचं, परत बसायचं वज्रासन मध्ये, परत करायचं, कारण केल्याशिवाय आपल्याला मार्ग नाहीये. आपल्या बॉडीला तेवढं ताण, तेवढी स्ट्रेचिंग झालीच पाहिजे. शरीर असं मठ्ठ बसू नये, मग ते चालेल कसं. जर आपली एखादी महागडी गाडी आपल्या घराच्या समोर 6 महिने, 2 वर्ष, 3 वर्ष म्हणजे असं तिला चालवलं नाहीये, तशीच ठेवली, खूप नवीन घेतलेली आहे मी, ती वर्क करेल का नंतर? तुम्ही म्हणता 2 वर्षानंतर मी करेल, 2 वर्षानंतर मला गाडी काढायची आणि मी तिला तशीच चालवेल, होईल का शक्य? नाही ना. मग तसं आपल्या शरीराचं आहे. एवढा दिवस आपण पाहिलं नाहीये, म्हणजे ह्या गाडीला आपण कधी पाहिलंच नाही. आता पाहत आहोत तर थोडाही त्रास देणार झाली, कारण गिअर मध्ये ऑइलच नाहीये, इंजन नाहीये, पेट्रोल नाहीये. आता तर कुठे कळायलंय की आपल्याला न्यूट्रिशन काय, प्रोटीन काय, मल्टीविटॅमिन्स काय आहेत, बरोबर ना. थोडी काळजी घ्या स्वतःची. तुम्ही खूप छान आहात, खूप क्यूट आहात, ओके. सो थोडं 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 शिकूयात. एकदाच जास्त शिकायचं नाहीये, पण हळूहळू चालतं. चला या मग. उजवा हात वरती घेतलेला आहे, तर ही भैरव मुद्रा झाली. व्यवस्थितरित्या ओटीपोटाला श्वास घेत आणि श्वास सोडत खाली जायचंय. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. फक्त खाली जात असताना ही चूक करू नका. हे आसन करत असताना एकदा पाहून घ्या, मी साइड मध्ये तुम्हाला दाखवते. हे असं उचलायचं नाही. काय उचललंय मी? सीट. तर खाली जात असताना सीट शक्यतो उचलू नका. जर तुमचं असं एवढं खाली जाणं होत असेल आणि सीट उचलत नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे, फक्त मान खाली करा. येस, लाईक दिस, आणि मग वरती यायचंय. पण हे असं जे ना, हे चुकीचं आहे. सीट वरती आहे ना, ते चुकीचं आहे, तसं नको आपल्याला. प्रॉपर करा, थोडं करा, चालेल. 6, 7 वर, 8 खाली, 9 वर, 10 खाली, श्वास सोडत, 11 वर, 12 खाली, रिलॅक्स. आता आपण भैरवी मुद्रा केली आहे, भैरव मुद्रा केली आहे, म्हणजे उजवा हात डाव्या हातावर घेतलाय. आता आपल्याला भैरव मुद्रा करायची आहे. डावा हात उजव्या हातावरती घ्या आणि त्याचबरोबर परत सांगते, हे जे बॉन्ड आहे ना यांचा, म्हणजे मांडी आणि आपली पोटरी, तर ते सोडायचं नाही. ताण आला असेल, पाय सरळ करून घ्या, मोकळे करून घ्या, थोडंसं हलवा त्यांना, परत करा, पण करायचंच आहे, ऑप्शन नाहीये ना. चलो या व्यवस्थित. श्वास घेतलाय, श्वास सोडत खाली, पुन्हा एकदा अप, श्वास घेत, श्वास सोडत खाली. 4,
5 वर, 6 खाली, 7 वर, 8 खाली, 9 वर, 10 खाली, 11 वर, 12 खाली, होल्ड, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अप, श्वास घेत आणि रिलॅक्स आहे. एकदाचे पाय मोकळे करून घ्यायचे, त्यामुळे साइड मध्ये या, दोन्ही पाय सरळ करायचे आणि जस्ट अप 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 डाऊन 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 डाऊन. कंटिन्यू अँड कंपल्सरी ऑल ऑफ यू अँड कीप स्माइल. चला आता ह्या पायांना थोडंसं मोकळं करून घ्या बरं. छान. लेग चेंज, साइड चेंज, कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. बॅक 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 बॅक, फ्रंट 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 फ्रंट, बॅक 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 बॅक. चला थाईज पण शेक इट वेल. येस. सो या पद्धतीने आपण आपलं जे काही पीरियड्स आहेत ते इरेग्युलर झालेले आहेत, कमी येत आहेत किंवा व्यवस्थित, ज्याला आपण खुल के पीरियड्स नहीं आते ऐसे बोल रहे हो, तो वो किस तरीके से आए ये आज हमने सीखा. धन्यवाद. आप वीडियो कहाँ से देख रहे हो वो मुझे ज़रूर बताना कमेंट बॉक्स में. थैंक यू.